नमस्कार श्रोते हो, गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज प्रभू श्री रामचंद्र यांची नवमी आहे. प्रभू रामांचा जन्मदिवस. अशा या पवित्र दिनी आपण रामरक्षा स्तोत्र अर्थासहित बघणार आहोत. बऱ्याच जणांचं रामरक्षा स्तोत्र हे पाठ असतं, परंतु आपल्याला त्याचा अर्थ माहीत नसतो. तर अर्थासकट जर आपण समजून घेतलं तर आपल्याला अधिक श्रेयस्कर जाईल पाठ करायला, आणि अर्थ कळल्यावर ते म्हणायला सुद्धा अजून आपल्याला आनंद येईल. तर मी एक एक श्लोक आणि त्याचा अर्थ असं म्हणणार आहे. आपण बघूया. जय श्रीराम. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुपछन्दः सीता शक्तिः श्रीमद्हनुमानकीलकं श्रीरामचंद्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः. या रामरक्षा स्तोत्ररूपी मंत्राचा ऋषी म्हणजे याची रचना करणारे जे आहेत ते बुधकौशिक ऋषी असून त्याचा छंद अनुष्टुप आहे. सीता आणि श्रीरामचंद्र या देवता आहेत. सीता शक्ती आहे, हनुमान आधारस्तंभ आहे आणि श्रीरामचंद्रांच्या प्रेमाने जपासाठी वापरला जावा म्हणून हा स्तोत्ररूप मंत्र निर्माण केला आहे. अथ ध्यानं ध्यायेद आजानुबाहु धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिललोचनं नीरदाभं नाना अलङ्कारदीप्तं ददतमुर्जटा मंडनं रामचंद्रम इति ध्यानम्. आता ध्यानाची सुरुवात करूया. गुडघ्यापर्यंत हात असलेल्या, धनुष्यबाण धारण केलेल्या, बद्ध पद्मासनात बसलेल्या, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेल्या, नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीशी स्पर्धा करणाऱ्या प्रसन्न अशा श्रीरामांचे ध्यान करूया. त्याच्या डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे. श्रीरामांची नजर तिच्या मुखकमलाकडे लागलेली आहे. श्रीरामांची कांती मेघश्याम आहे. शरीर निरनिराळ्या अलंकारांच्या शोभेने झळकत आहे. मोठ्या जटांमुळे त्यांचा चेहरा सुशोभित झालेला आहे. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकाक्षरं पूसां महापातकनाशनम. श्रीरामांचे चरित्र 100 कोटी श्लोकांइतके विस्तृत आहे. त्याचे केवळ एक अक्षरसुद्धा अनेक मोठी पापे नष्ट करण्यास समर्थ आहे. ध्यात्वा निलोपलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटा मुकुटमंडितं. नीलकमळासारख्या सावळा रंग असलेल्या आणि कमळासारखे नेत्र असलेल्या रामाचे ध्यान करावे. सीता आणि लक्ष्मण ज्याच्या सन्निध असून ज्याचे मस्तक जटारूपी मुकुटाने सुशोभित आहे. सासीतूण धनुबाण पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातु आविर्भूतं मजं विभुं. आणखी एक म्हणजे मूलतः जन्मरहित व सर्व व्यापक असूनही त्याने जगाच्या रक्षणासाठी स्वतःस मर्यादित स्वरूपात सहज लीलेने प्रकट केले आहे. बाकी अर्थ सहज स्पष्ट होईल. रामरक्षां प्रठेत प्राज्ञ पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजा. रामरक्षा पापांचा नाश करणारी व सर्व इच्छा पूर्ण करणारी असल्याने सुज्ञ लोकांनी तिचे पठण करावे. रघुच्या कुळात उत्पन्न झालेला राम माझ्या कपाळाचे रक्षण करो. दशरथाचा पुत्र कपाळाचे रक्षण करो. कौसल्ये यदशो पातु विश्वामित्र प्रियश्रुती घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः. कौसल्याचा पुत्र माझ्या दृष्टीचे रक्षण करो. विश्वामित्राला प्रिय असलेले राम माझ्या कानांचे रक्षण करो. इथे विशेषणांची चपखलता लक्षात घेण्यासारखी आहे. श्रुतींसाठी विश्वामित्राशी संबंधित विशेषणच का? कारण
विश्वामित्रांनी श्रुतींद्वारे म्हणजेच कानांद्वारे विद्येचे संस्कार प्रभू रामांवर केले. यज्ञाचे रक्षण करणारे श्रीराम माझ्या नाकाचे रक्षण करोत, तर सुमित्रेचे ज्यांच्यावर प्रेम आहे असे श्रीराम माझ्या मुखाचे रक्षण करोत. जिह्वा विद्यानिधी पातु कंठं भरतवंदिता, स्कंधो दिव्यायुध पातु भुजौ भग्नेश कार्मुकः. विद्येचा खजिना असलेले माझ्या जिभेचे रक्षण करोत, कारण जीभ तिच्या टोकावरच विद्या नर्तन करते असे मानतात. तर भरताला वंदनीय असलेले माझ्या कंठाचे रक्षण करोत. दिव्य शस्त्रास्त्रे असलेले माझ्या खांद्याचे रक्षण करोत, तर शिवधनुष्याचा भंग करणारे माझ्या भुजांचे रक्षण करोत. करौ सीतापती पातु हृदयं दामदग्धंजित, मध्यम पातु खरध्वंसीं नाभीं जांबवदाश्रया. सीतेचे पती माझ्या हातांचे रक्षण करोत. पतीचा एक अर्थ रक्षण करता, सीतेचे रक्षण करणारा माझेही रक्षण करो असेच काहीसे. तर परशुरामाला जिंकणारे माझ्या हृदयाचे रक्षण करोत. खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारे माझ्या मध्यभागाचे रक्षण करोत, तर जांबुवंताला आश्रय देणारे माझ्या नाभीचे रक्षण करोत. सुग्रीवेशकटी पातु सख्खिनी हनुमत प्रभू, उरू रघुत्तमा पातु रक्षा कुलविनाशकृत. सुग्रीवाचे देव माझ्या कंबरेचे रक्षण करोत, तर हनुमंताचे प्रभू माझ्या दोन्ही जांघांचे रक्षण करोत. रघुकुळातले उत्तम पुरुष व राक्षसांच्या कुळांचा नाश करणारे माझ्या मांड्यांचे रक्षण करोत. जानुनी सेतकृतुपातु जंघे दशमुखांतकः, पादौ बिभीषण श्रीद पातु रामो अखिलं वपू. सेतू बांधणारे माझ्या गुडघ्याचे रक्षण करोत, तर दोन्ही पोटऱ्यांचे रक्षण दशमुख रावणाचा अंतक करणारे करोत. बिभीषणाला राज्य व संपत्ती देणारे माझ्या पावलांचे रक्षण करोत, तर श्रीराम माझ्या सर्व शरीराचे रक्षण करोत. एतां रामबलोपेतां रक्षाया सुकृती पठेत, सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. इथे कवच संपून फलश्रुती सुरू होते. जो पुण्यवान मनुष्य रामबलाने युक्त अशा रक्षेचे पठण करेल तो दीर्घायू, सुखी, पुत्रवान, विजयी आणि विनयी होईल. पातालभूतलोमिहं चारणं शद्मचारण, न दृष्टिमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि. रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे असे मायावी आणि कपटी राक्षस नजर वर उचलून पण पाहू शकत नाहीत. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरं, नरो न लिप्यते पापे भुक्तिमुक्तिं च विन्दति. राम अथवा रामभद्र अथवा रामचंद्र या नावाने जो स्मरण करतो तो मनुष्य कधीही पापाने लिप्त होत नाही व त्याला सुख, उपयोग आणि भुक्ती मिळतात. जगज्जैत्रेण मंत्रेण रामनाम अभिरक्षितं, यः कंठे धार्ये तस्य करस्था सर्वसिद्धयः. सर्व जग जिंकणारा या रामनामरूपी एका मंत्राने मनुष्याचे सर्व बाजूंनी रक्षण होते. जो हा मंत्र कंठात धारण करतो म्हणजेच पाठ करतो त्याच्या हातात सर्व सिद्धी येतात. वज्रपज्र नामेदं यो राम कवचं स्मरेत, अव्याहतान सर्वत्र लभते जयमंगलम. हे कवच वज्राचा पिंजऱ्यासारखे अत्यंत संरक्षक असल्याने याला वज्रपंजर असे नाव आहे. या कवचाचे जो नित्य स्मरण करतो त्याची आज्ञा अबाधित राहते आणि त्याला सर्वत्र मंगलमय विजय मिळतो. आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः, तथा लिखितवान प्रात प्रबुद्धो बुधकौशिकः. भगवान शंकरांनी ज्याप्रमाणे स्वप्नात येऊन ही रामरक्षा सांगितली त्याप्रमाणे सकाळी उठून बुधकौशिक ऋषींनी ती लिहिली. आरामकल्पवृक्षाणां विराम सकलापदां, अभिरामस्त्रिलोकानां राम श्रीमां सनप्रभू. यापुढील 20व्या श्लोकापर्यंतचे वर्णन श्रीराम व लक्ष्मण या दोघांचे आहे. तरुणो रूपसंपन्नौ सुकुमारो महाबलौ, पुंडरीक विशालाक्षौ चिरकृष्णाजिनांबरौ, फलमूलाशिनो दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ,
पुत्रो दशरथ स्त्रेत्रो भ्रातरो राम लक्ष्मणो. फळे व कंदमुळे भक्षण करून राहणारे जितेंद्रिय तपस्वी ब्रह्मचारी असे हे दशरथाचे 2 पुत्र व एकमेकांचे भाऊ म्हणजे राम व लक्ष्मण. शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षाकुलनिहंतारो त्रायेतो नो रघुत्तमः. सर्व प्राण्यांचे आश्रयस्थान असलेले सर्व धनुर्धारी योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ राक्षसांच्या कुळांचा वध करणारे रघुकुळातले श्रेष्ठ वीर म्हणजे राम व लक्ष्मण आमचे रक्षण करोत. आतसज धनुष्या विशुस्पृशा वक्षया शुगनिसंगिनो रक्षणाय मम राम लक्ष्मावग्रता पती सदैव गच्छताम. बाण लावून सज्ज केलेले धनुष्य धारण केलेले तसेच पुढे जाणाऱ्या बाणांचा कधीही न संपणारा अक्षय भाता जवळ असलेले श्रीराम व लक्ष्मण माझ्या रक्षणाकरता मार्गामध्ये नेहमी माझ्या पुढे चालोत. सन्नंदत कवची खड्गी चापबाणोधरो युवा गच्छन् रथोस्माकं रामं पातु स लक्ष्मणः. चिलखत घातलेल्या व धनुष्य बाण व तलवार यांनी निरंतर सज्ज असलेल्या तरुण श्रीरामांमुळे आमचे मनोरथ सिद्धीस जावोत आणि लक्ष्मणासह श्रीराम आमचे रक्षण करोत. रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुस्थ पुरुष पूर्णं कौसल्येयो रघुत्तमः. दशरथ पुत्र श्रीराम शूर आहे. लक्ष्मणासारखा बलवान मनुष्यही ज्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो असा तो महान आहे. काकुस्थ कुळातला हा पूर्ण पुरुष असलेला कौसल्येचा पुत्र रघुकुळात श्रेष्ठ आहे. वेदांत वेद यज्ञेश पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान प्रमेय पराक्रमः. अश्वमेधादिकं पुण्यं संप्राप्तो नीन संशया. या स्तोत्राचा जप जे माझे भक्त श्रद्धायुक्त मनाने करतील त्यांना अश्वमेध यज्ञापेक्षाही जास्त पुण्य प्राप्त होईल यात शंकाच नाही. रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं सुन्वन्ति नाम भीदर्वे न ते संसारिणो नरः. दुर्वादलासारखे सावळ्या वर्णाच्या कमळासारखे डोळे असणाऱ्या पिवळे वस्त्र परिधान केलेल्या श्रीरामांचे दिव्य नाव घेऊन जे स्तुती करतात ते पुरुष संसाराच्या जन्म मरणाच्या जाळ्यातूनच मुक्त होतात. रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुस्थं करुणार्णवं गुणनिधी विप्रं प्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं. श्रीराम लक्ष्मण अग्रज रघुकुळातले श्रेष्ठ सीतेचे पती सुंदर आहेत. तसेच ककुस्थ कुळातले करुणेचे सागर गुणांचा खजिना ब्राह्मणांना प्रिय असलेले व धार्मिक आहेत. राजांमध्ये श्रेष्ठ सत्याशी कायम जोडलेले दशरथपुत्र सावळे व शांततेची मूर्ती आहेत. लोकांना प्रिय असणाऱ्या रघुकुळात तिलकाप्रमाणे शोभणाऱ्या रावणाच्या शत्रू आहेत. अशा सर्व गुणांनी युक्त श्रीरामांना मी वंदन करतो. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायां पतये नमः. मी रामाला रामभद्राला रामचंद्राला प्रजापतीला रघुनाथाला सीतेच्या पतीला वंदन करतो. श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरता गज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. श्रीराम हे रघुकुळातले श्रेष्ठ आहेत. भरताचे थोरले बंधू आहेत. रणांगणावर शूरवीर आहेत. अशा श्रीरामांना मी शरण आहे. मी श्रीरामांच्या चरणांचे मनाने स्मरण करतो, वाणीने गुणवर्णन करतो, शिरसाष्टांग नमस्कार करतो व शरण जातो. माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्व मे रामचंद्रो दयालु ज्ञानं जाने नैव जाने न जाने.
श्रीराम माझी माता आहेत, पिता आहेत, स्वामी आहेत, मित्र आहेत. दयाळू असे श्रीराम माझे सर्वस्व आहेत. मी त्यांच्याशिवाय अन्य कोणालाच जाणत नाही. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुती यस्य तं वंदे रघुनंदनम. ज्याच्या उजव्या बाजूस लक्ष्मण आहे, तसेच डाव्या बाजूस सीता आहे, पुढे मारुती आहे, अशा श्रीरामांना मी वंदन करतो. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. लोकांना प्रिय असलेल्या, रणांगणावर धीरगंभीर असलेल्या, कमळाप्रमाणे नेत्र असलेल्या, रघुवंशात श्रेष्ठ असलेल्या, कारुण्याची मूर्ती असलेल्या, दया करणाऱ्या अशा श्रीरामांना मी वंदन करतो. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनाप्रमाणे वाऱ्यासारखा वेग असलेल्या, जितेंद्रिय बुद्धिमान लोकांमध्ये श्रेष्ठ, पवनपुत्र वानरांच्या सेनेचा मुख्य असलेल्या हनुमानाला मी शरण आहे. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. कवितेच्या शाखेवर बसून वाल्मिकी रूपी कोकिळ राम राम अशा मधुर अक्षरांचे पूजन करीत आहे. त्या वाल्मिकी रूपी कोकिळेला मी वंदन करतो. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. दुःख संकटांचा नाश करणाऱ्या, सुख समृद्धी देणाऱ्या, लोकांना प्रिय असणाऱ्या श्रीरामांना मी पुन्हा पुन्हा नमन करतो. भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं. संसार वृक्षाची बीजे जाळून टाकण्यासाठी, सुख समृद्धी मिळवण्यासाठी, यमदूतांना घाबरवण्यासाठी राम राम अशी गर्जना करावी. रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमू रामाय तस्मै नमः. या आणि पुढच्या श्लोकात राम शब्दाच्या 7ही विभक्ती वापरल्या आहेत. राजांमध्ये श्रेष्ठ रामाचा सदा विजय होतो. मी रामाला, रमेशाला म्हणजेच रमेच्या पतीला विष्णूला भजतो. रामाने राक्षसांचे समुदाय नष्ट केले, त्या रामाला वंदन असो. रामा नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलया सदा भवतु मे भो राम मामुद्धरम्. रामापेक्षा अधिक कुशल कोणीच नाही. मी रामाचा दास आहे. रामामध्ये माझ्या चित्तवृत्तीचा लय होवो आणि हे रामा माझा उद्धार करो. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. शंकर पार्वतीला सांगतात, हे सुमुखी, मनाला आनंद देणाऱ्या रामाच्या ठिकाणी मी रममाण होतो. रामाचे एक नाव विष्णूच्या 1000 नावांच्या बरोबरीचे आहे. इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षा स्तोत्रम श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. शुभं भवतु. इथे श्री बुधकौशिक ऋषींनी रचलेले रामरक्षा नावाचे स्तोत्र संपूर्ण झाले. जय श्रीराम. आता आपण सलग स्तोत्र बघूया. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुपचंदः सीताशक्तिः श्रीमद्हनुमानकीलकं श्रीरामचंद्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः. अथ ध्यानं ध्यायेत् आजानुबाहु धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिल लोचनं नीरदाभं नाना अलङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम्. इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकक्षरं पूसां महापातकनाशनं ध्यात्वा निलोपलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्बाण पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातु माविर्भूतं मजं विभुं
रामरक्षां पठेत् प्राज्ञ पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजा कौसल्ये दशो पातु विश्वामित्र प्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धो दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं दामदग्धञ्जित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रया सुग्रीवेशकटिः पातु सक्थिनी हनुमत्प्रभु उरुरघुत्तमा पातु रक्षाकुलविनाशकृत् जानुनी सेतुकृतः पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ बिभीषण श्रीद पातु रामोऽखिलपपु एता रामबलोपेतां रक्षाया सुकृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलोमिहं चारिणं छद्मचारिण न दृष्टिमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरं नरो निलिप्यते पापे भुक्तिमुक्तिं च विन्दति जगज्जयत्रेण मन्त्रेण रामनामाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत् तस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपज्रनामेदं यो राम कवचं स्मरेत् अव्याहतात् न सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मामरा तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामकल्पवृक्षाणां विराम सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां राम श्रीमांसनप्रभु तरुणो रूपसम्पन्नौ सुकुमारो महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चिरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनो दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रो दशरथस्त्रेत्रो भ्रातरो रामलक्ष्मणौ शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षाकुलनिहन्तारो त्रायेतो नो रघुत्तमा आतसजधनुष्या विशुस्पृशा वक्षया शुगनिशङ्गसङ्गिनो रक्षणाय मम रामलक्ष्मावग्रता पति सदैव गच्छतां सन्नन्दकवची खड्गी चापबाणोधरो युवा गच्छनं मनरथोऽस्माकं रामं पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बलि काकुत्स्थपुरुषपूर्णं कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेदयज्ञेश पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभ श्रीमान् प्रमेयपराक्रमः इत्येत्यान् जपे नित्यं मद्भक्तं श्रद्धयान्विता अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्तो नीन संशया रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं सुन्वन्ति नामभिः सर्वे न ते संसारिणो नरा रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधि विप्रं प्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायां पतये नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरतागज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्रा स्वामी रामो मत्सखा रामचंद्रा सर्वस्व मे रामचंद्रो दयालु ज्ञानं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं
रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामानास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलया सदा भवतु मे भो राम मामुद्धरं भो राम मामुद्धरं भो राम मामुद्धरं राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने इति श्रीबुधकौशिकविरचित श्रीरामरक्षास्तोत्र श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु शुभं भवतु। जय श्रीराम।